सरकारकडची काही मदत नाही तर कशाला काय, तेलाला तेल जास्ती झाला, काय कमाई काहीच नाही, शेतपाणी काही खर्च नाही. याच्यावर कुठं जातो कार्यक्रमाला, काही चहा पाणी दिला तो त्याच्यासाठी खर्च करतो. गर्भपिशवीचा आजार झाला होता, कॅन्सर. तसं मग काहीतरी सरकारने आम्हाला मदत केली पाहिजे आणि मदत करून तेव्हा तर पोराला शिकवण. तेव्हा हे आता येत पाहत आता कालच्या याच्यानंतर येतात नाही 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 कोणीच दखल घेतली कोणी नाही. पण गावात फिरत 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 वाजवत ज्याला कोणाला आवडला, कोणी 50 दिलं, कोणा 20 दिलं, कोणी 10 दिलं, 5 दिलं. काय ऑफिसात गेलो, कार्य कशाला हे काय ते मला प्रमाणपत्र पाहिजे. काय प्रमाणपत्र, आमच्याकडे काय घेणार ते नाही काय असं सांगत. भिकल्या लाडक्या धिंडा हे नाव कालपासून प्रत्येकजण ऐकतंय. प्रत्येकाला आनंद होतोय की सरकारने योग्य व्यक्तीची दखल घेतली आहे. व्हिडिओची सुरुवात पाहून तुम्हाला कळत असेल की मी कुठं आहे आणि कोणासोबत आहे. जास्त परिचय देण्याची गरज नाही आहे, कारण कालपासून सोशल मीडियावरती प्रत्येकजण त्यांचे व्हिडिओ पाहतोय. त्यांचा तारपायंत्राचा जो आवाज आहे तो ऐकून मंत्रमुग्ध माणूस होत आहे. आणि एवढ्या दुर्गामी भागात राहणाऱ्या जव्हार तालुक्यात, इकडे मी आत्ता आहे पालघर जिल्ह्यातल्या, एवढ्या दूर राहणाऱ्या व्यक्तीचा केंद्र सरकारने सन्मान केला, याविषयी प्रत्येकाला आनंद आहे. तुमचं खूप खूप अभिनंदन सुरुवातीला तर. आणि हे तुमचं यंत्र वाजल्याचा व्हिडिओ पाहून प्रत्येकाला आनंद वाटतोय की सरकारने योग्य व्यक्तीची दखल घेतली. पण आता तुमचं वय किती आहे आता? माझी आता 91 वर्ष लागले तुम्हाला ही दखल घ्यायला. सुरुवात कधी केली होती तुम्ही? मी 10-12 वर्षांनी मोठा. म्हणजे जेव्हा ब्रिटिश आलं गेलं तेव्हा काँग्रेस राज्य आलं, तेव्हा पंचायत स्थापन झाली आणि पंचायत स्थापन झाली तेव्हा शाळा भरायला लागली. तेव्हा 10-12 वर्षाचा मोठा. मी शाळेत गेलो नाही, एक दिवस गेलो तो. पण मला धडा दिला गण्या छाया नमः. तर मी श्री गणमन्या असा सांगला, श्री गणमन्या हा, श्री गणमन्या हा. तर मला मास्तरनी झोडला. मग शाळा मी सोडून दिली, गेलं परत नाही. मग मला आई बापाने काय सांगला, शाळेत नाही जास्त, गुराशी जा, गाई शिक आणि आपला वाद्य वाजवून गुरा शिकायच्या. मग आपला हे दैवत आहे. त्याच्यावर मी तुम्हाला विचारणार आहे. पण काल जेव्हा पुरस्कार कळल्याची बातमी कानावर आली पहिल्यांदा, तेव्हा काय वाटलं तुम्हाला? काय वाटलं म्हणजे हे देवाचं वाद्य म्हणजे माझा दैवत आहे. माझा आज ऐकून माझं भाग्य समज. उद्या गेलो काय आणि परवा गेलो काय, पण माझा हे आयुष्यात माझा आहे आमचे धिंडे परिवाराचं नाव अख्या जगात गरजायला लागला. धिंडे परिवाराचं नाव सगळ्याला माहित झालं. माहित झालं. हे यंत्र तुम्ही स्वतः बनवता? स्वतःचा बनवचा. पहिल्यांदा कधी बनवलं होतं आतापर्यंत? पहिल्यांदा म्हणजे हेच बनवायचा. हे माडाचा पात आहे, ताडगोळ्याचा पात आहे, साऊंड बनवलेला आहे. आणि हे नर आणि मादी, ही मादी आहे आणि हा नर आहे. ह्या जो आहे ना तो नर आहे. आणि त्याला मेनाचा चौथा हे मेन आहे, त्याला पॅकिंग केलं आहे. आणि स्त्री आणि पुरुष असं हे बनवलेलं आहे. म्हणजे याचा मेसेज काय नेमका? नर मादी बरोबर, म्हणजे मानव सृष्टी दाखवते. तुम्हाला आता सांगू, समजावून सांगा की वारा येतो तेव्हा झाड हिलतं. मग लग्न परिवार झाला, आपल्या सुख शांतीसाठी गोष्टी केल्या तेव्हाच मुलबाळ होतं ना. काय नुसता मुलबाळ होतं काय? नाही. मग तशी सृष्टी निर्माण कशी झाली? पाऊस पडला तेव्हा धनतरी फुलाच फुलाच आली ना, त्याला बी आला ना. तसं हे निसर्ग पूजक आहे, निसर्गाचं ही देणगी आहे. आपले समजून देव देव देव, पण देव दर्शन करायचं पण हे वाद्य म्हणजे देव निर्जीव आहे. तसा हे निर्जीव, पण त्याला श्वास दिला का वाज. म्हणून आता तुम्हाला सांगा गेलो, माझी म्हातारी ओढी आजारी झाली, पण येले मी नवस घेतला. काय एक दांडी काढून टाकली ते एक वाजेल काय? नाही वाजणार. मग ही दांडी आहे म्हणून तर परिवार आहे ना. मग आमचा परिवार आहे. आज 80 वर्षाची म्हातारी माझ्या जवळ आहे ना. त्या आजारी पडल्या तर तुम्ही काय नवस केला? काय नवस केला? याला नवस केला काय, माझा बा हे वाद्य एक दांडी गेली तर माझा संसार राहणार नाही. मग ती दांडी वाचवायची हवी तर डॉक्टर गेलो. डॉक्टरचं मी चांगला आम्हाला हे दिला, तेव्हा आज म्हातारी आहे ना.
बरोबर, म्हणजे हे देवापेक्षा जास्त विश्वास देवच आहे हा देवच तुमच्यासाठी. आहे, देवच आहे. आता याला तुम्ही मोराचा आकार का दिला? आकार मोराचा आकाराचा आणि- मोराचा आकार का दिला? हम्म, म्हणजे आमचा हिरवा देव जो आहे ना, जशी शेतीवाडी आहे ना, हम्म, हम्म, तर त्याचा हिरवळ आहे म्हणून त्याचा हिरवा देव मालक म्हणून ठेवला आहे. हा, हा. तसं आता मी हे वाद्य म्हणजे घरवालीला काय पाहिजे? हम्म, साडी पाहिजे, हा. हो, हो. हा, बांगड्या पाहिजेत हातात, हा. टिकली पाहिजे, कापड पाहिजे. तिला जर नटवला नाही तर ती बायको सोबल काय? हा. तशी ती त्याला सजावट केली आहे हे ती वाद्याला. सजावट आणि ह्याच्यावरचं जे पेंटिंग आहे हा, हे पेंटिंग ते पण घरीच केलं? घरीच घरी पेंटिंग पण घरीच, हो, सगळं घरी, घरी. सगळं घरी. आणि हे वाद्य आता तुम्ही सांगितलं आई आजारी होत्या तेव्हा, आता तुम्ही एवढ्या वर्षापासून तुमची ही कला आहे, एवढे पुरस्कार तुम्हाला मिळाले, किती पुरस्कार मिळाले आतापर्यंत? ते तर होते की मोजूनच पहा, अख्खा कपाट मोठ्याला तीन 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 पुरस्कार. एक महाराष्ट्र सरकारने, एक हा. भारत सरकारने, एक हा. केंद्रीय सरकारने तीन. म्हणजे मोठे शासकीय पुरस्कार 3 आहेत हा, आतापर्यंत, हो, आणि बाकीचे पुरस्कार मेडल वगैरे भरपूर आहेत. भरपूर आहे. पण आतापर्यंत तुमचे हे जे वाद्य आहे याची म्हणावी तशी दखल घेतली गेली नाही. तुम्ही आजही तुम्ही पाहिजे तर अशी किती मुलं आतापर्यंत तयार करू शकला असतात? तशी मी केली असती, पण आपल्याला सरकारकडशी काही मदत नाही तर कशाला काय? तेलाला तेल जास्ती झाला काय खुंटा पुढा लावायला? हम्म. आपले मनाला विचारून तो विचार केला तेव्हा तो सक्षेमुक्षे झाला. तुम्ही हे जे वाद्य आहे पहिलं वाद्य कधी बनवलं होतं? वयाच्या कितव्या वर्षी? ते तर आमचे नातू माझ्या पिंजोबापासून ते जे वाद्य आलं तेच पाहून मी बनवलं ना. हम्म, हम्म, हम्म. पहिला नवश्या पिंजोबा वाजवायच्या, आजोबा धाकल्या, आणि धाकल्याचा मुलगा लाडक्या, हा. लाडक्याचा मुलगा मी भिकल्या. हम्म, मग ते आजोबाची ती त्यांनी शिकवलं, म्हणजे जसा शेत करायचा तसा शेत नाही केला तर कसा जगायचा, तसा त्यांनी जे शिकवला ते सक्सेस झाला ना. हम्म, ते माझी परत म्हणजे तुम्ही ती परंपरा आजोबापासूनची परंपरा आहे. हा. मग ह्याची आता वारंवार अशी तुम्ही कार्यक्रमाला वगैरे बाहेर निमंत्रण तुम्हाला येत असेल हो, याचं? येतो येतो येतो. आणि आता तुम्ही सांगितलं की आजपर्यंत तुम्ही फार कठीण परिस्थितीत दिवस काढले. दिवस काढले. तुम्ही आता आईंच्या आजारपणाचं सांगितलं की दवाखान्याला सुद्धा पैसे नव्हते. मग मग तुम्ही अशा काळात काय वाटायचं की आपण एवढी कला सादर करतो, एवढी संस्कृती आपण टिकवली, पण आपली आज ही परिस्थिती आहे? ते मग असं जिकडं तिकडं पुरस्कार मिळायला लागलं. झिरवाळकर साहेबांनी भाड्याला पण पैसे नाही, त्यांनी माझा सत्कार केला. 51,000चा चेक दिला. तो बँकेत टाकला आणि दवाखान्यात गेलो. मग तिकडून आलो, त्यांना पैसे काढलं तर मग खर्चाला झालं. मग तो माझा मुलगा नातू मी घेऊन गेलो. काय आईसाठी तुम्ही जरा मदत करा, माझी पाठपुरावा करा. मग ते सगळा खर्च करून ते याच्याचवर ना, तर माझी काय कमाई काहीच नाही, शेतपाणी काही खर्च नाही. याच्याचवर कुठं कुठं जातो कार्यक्रमाला, काही चहा पाणी दिला तो त्याच्यासाठी खर्च करतो. आणि ओळखी फार झाल्या तेव्हा मला म्हणजे ही जेवढी माया दया केली ही देवता माझी समोर आली. आणि माझा अजून परत परिवार आहे, माझ्यामध्ये मन समाधान आहे. जर आपल्याने दार वडकून घेतला तर दार बंद राहत, दार मोकळा ठेवला तेव्हा ते येणार जाणार होत ना, काही नाही. तसे ते आज म्हातारे आहे म्हणून मी आहे. तर त्यांच्या काय आजार झाला होता त्यांना? ते गर्भपिशवीचा आजार झाला होता, कॅन्सर होता. हा. मग त्या काळात मदत केली तुम्हाला? मदत केली ना, मदत केली, सगळ्यांनी मदत केली. मदत केली. आणि डॉक्टरनी पण इकडे तिकडे 30-40 हजार गेलं, पण त्याही मदत केली, देखभाल त्याही केली, सगळं काही केला. पिशवी काढली सगळं. त्यांनी पण मला सांगला की बाबा 80ची वय आहे, पण गाडीत नव्या बसवून गाडी कधी ॲक्सिडेंट होल असं आपल्याला माहीत नाही पडणार. पण जर नसबात असेल तर जुनी गाडी तरी सुधारत असतात. तर डॉक्टरनी सल्ला दिला काय मी आहे ना, तयार कर. मग आम्ही 8 दिवस राहून पळून आलो. परत अजून म्हातारीला घेऊन गेलो, सुधारले. आता चांगलं टाळचं बिंच काढ आहे, फिरत आहे, तब्येत चांगली आहे, फिरते असं. आता पुरस्कार तुम्हाला मिळाला आहे, पण तुमची काय अपेक्षा? आता हे जे वाद्य आहे हे ज्याला तुम्ही देवाचा दर्जा दिलेला आहे ते पुढच्या पिढीकडे जावं, याची परंपरा कायम राहावी, यासाठी सरकारने काय केलं पाहिजे? सरकारने काहीतरी केलं पाहिजे. आता काय म्हणजे मास्तर आहे, तो मास्तरला पगार दे, त्याच्यानंतर पोरांना शिकवं. काय
म्हणतोय तेव्हाच पोरा शिकतील ना. हम्म. तसं मग काहीतरी सरकारने आम्हाला काहीतरी मदत केली पाहिजे आणि मदत करून तेव्हा तर पोराला शिकवण, तेव्हा मग ही आदिवासीची शान आणि भारताची पण हे एक प्रकारलं हे मान मिळेल ना, की हे भारत सरकारने आदिवासी महाराष्ट्राला पालघर जिल्ह्यातला माणसाला ओढी सहकार्य केला आणि त्याला रोजीरोटीसाठी समजा थोडंफार 5-50 रुपये दिलं तर दुसरी पोरा शिकवल ना. आता ही पोरांनी बेट खेळायची मगा, कुठंतरी उसाट फिरायची मगा, तर मग ती आपली ही शान राहिली ती तशीच राहून जाते. पुढं तिचा वापरही करणार नाही आणि ती टिकणार नाही. मी आहे तर मी सगळ्या पोरांचा मास्तर सारखा आहे. मी आहे तर ते सांगा नाही बाबा वाजव, हे दुधी, हे त्याच्यावर सगळा परिवार बनवायचा कसा आणि त्याला काय काय लागं साहित्य, ते मी सगळं साहित्य शिकवायला मी मास्तरच. एका यंत्रावर सगळा परिवार आहे हा, है ना. हो ना. म्हणजे स्त्री आहे, पुरुष आहे, खाली आवाज आहे त्याला, आणि श्वास दिला की त्यातून आवाज बाहेर निघतो. म्हणजे पूर्ण सजीव सृष्टी त्याच्यावरती आहे. आणि ह्याच्यावरती आता हे यंत्र तुम्ही घरीच सगळं बनवता? घरीच निसर्ग सगळं आहे. बांबू पासून दुधी आणि दुधी, बांबू आणि माडाचं पात, ह्या तीनच वस्तू आहेत. 3 वस्तूपासून घरीच बनताय. आणि हे बाहेर विकत घेतात? विकत घ्यायला तसा दुकान पाहिजे ना. दुकानच नाही आहेत. दुकान कुठं आहे? दुकान माझ्याचकडे आहे. मीच दुकानदार आहो ना. म्हणजे हे आवाजाचा आविष्कारच तुम्ही केला, सुरुवातच तुम्ही केली. मी सुरुवात केली. आता तुम्ही जो सूर पकडताय या यंत्रासोबत, त्या सुराचा काय अर्थ असतो नेमका? ते सुराचं काय, आमचा म्हणजे निसर्ग पूजक म्हणून देवीची नावं घ्यायची. तांगडा सवरी, गोहरा सवरीचा चळा वाजवायचा, घुंगा सवरीचा वाजवायचा, तुंबा सवरीचा वाजवायचा. असा निसर्गाने जी वारा हवा दिली त्याचा निसर्गाचं ते आराधना करायची आणि वाजवायची. त्याचं गुण जे आहेत आवाजाचं ते कळतात आणि ते शरीरात भिनतात. बरोबर, असं आहे ते. मग ते त्याच्यावरची सृष्टी निर्माण, पाऊस पडतो म्हणजे पाऊस पडायचा, तर पाऊस नाही पडला तर सृष्टी निर्माण होईल काय, उगवल काय. मग तुम्ही आता तुम्ही तसं हे 91 वर्ष वय आहे तुमचं. ह्या वयात याला खूप जोर लावावा लागतो वाजवण्यासाठी. नाही तसं काही, पण तरीही तुम्हाला तसं काही त्रास नाही होत? नाही. आणि वेगवेगळ्या प्रकारची, खरं तर यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची वाद्य आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये मोठमोठे आकार आहेत, छोट्या आकाराचं आहे, मोठ्या आकाराचं आहे, पण ते मध्यम आकाराचं सध्या वापरत आहेत. आता तुम्ही जे सांगितलं की देवींसाठी वेगळं आपण ते वाजवून दाखवतो, तर एक कुठला तरी सूर वाजवून दाखवता की या गोष्टीचा आहे, किंवा यातनं तो मेसेज आपल्याला देता येतो? हा सुरुवात जेवला एका देवीचा की तो परत तो संपला काय परत वाजवायचा, तो झाला काय दुसरा घ्यायचा. आपले जशी पसरून तू वेगळी नावाचा, ते बाईची वेगळी नावाची, ही वेगळी नावाची, तशी नावा घेतल्याशिवाय तोच आवाज जवळ येईल ना. असं आहे ना ते. मग 2 देवांचा एकदा मला फक्त वाजवून दाखवून. कोणत्या देवीचा आधी सांगा? देवीचा वाजवू ना. हे घुंगा सवरीचा वाजवतो, घुंगा सवरी. बरोबर, तेवढा एक वाजवा. एकदम. तर आता पुरस्कार मिळाला आहे, पुरस्कार घ्यायला तर तुम्ही दिल्लीत जाणार आहात. हो. पण हे पुढच्या पिढीकडे जावं यासाठी तुम्हाला वैयक्तिक काय करायचं? तुम्ही आता काही मुलांना वगैरे शिकवता? हो, मुलाला आता सध्या शिकवत हो, पण आता ही वेळ निघून गेली. आता दिवाळीचे
नंतर नाही शिकवता येईल. दुसरे 6 ठिकाणी कुठं शिकवता येईल, पण गावाची अशी अट की आता काय दिवाळी आहे काय तारपा वाजवायला, तर एक मी सरकारी एक मला अधिकार आहे म्हणून मी वाजवू, नाही तर दुसरं नाही कोणी वाजवू शकत. म्हणजे तुम्हीच वाजवता फक्त हा हे. मीच वाजवू, ते नाही वाजवू शकत. मला अधिकार आहे, मला पोलीस शिफारस आहे, मंत्र्याची शिफारस आहे, केंद्रीय सरकारने मला हे दिलं आहे. म्हणजे तुम्ही कधीही वाजवू मी शकता. कधी वाजवून, तुम्ही आलं आज वाजवून उद्या वाजवून कधी नाही. बाकी दुसरा वाजवेल तर त्यावर लोक भांडण करून केस करतील. हा, म्हणजे ह्यात कोणी वाजवू शकत नाही वाजवत. आणि हे फक्त कुठल्या सणालाच, कोणकोणत्या सणाला वाजवलं जातं? हे सणाल म्हणजे 25 पासून, हा 25 पासून बार्शीला, दिपवाळीला, दसऱ्याला आणि काहीतरी असं काही देवधर्माचा राहिला. होळीला नाही वाजवत, होळीला ते वेगळं आहे, ते बेंच पार्टीवाल्यानं काय ते वाजवत. पण हे माझं सरकार मान्यता आहे. माझे पोलीस स्टेशनवर कोणी केस केला तरी माझा दखल तेच घेणार. का हे प्रचारासाठी मी नाही वाजवत, कोणीतरी त्यांची इच्छा असेल, सरकारची मान्यता दिली असेल म्हणून मी वाजवतो. मी कोणाला कुठे नाही वाजवत. ही तुम्हाला मान्यता ही तुमच्याच काळात मिळाली की आजोबापासून आहे? आजोबापासून तेवढ्यात कागदोपत्री नाही आणि ह्या काहीच नाही ना. कागदोपत्री काहीच नाही, फक्त मान आहे. मान आहे, तो मान आहे. हा, म्हणजे तसं याचं काय तुमचं पेटंट किंवा कागदोपत्री अजून काही नाही? काहीच नाही, शिकलेलाच नाही ते. हा, असं तसं आता मी समितीवर आहो, ढोलक कलावंत, शाहीर कलावंत, भक्ती असं जे काही आहेत ना ते आता मी समितीवर आहो. म्हणून आता समाजकलेला मी समितीवर आहो. म्हणून आता लोक जे रूढीप्रमाणे जे काहीतरी कार्य करत आहे ना त्याचा हळूहळू तर चालला आहे. तर आहे आता हा एक आमचे माणूस मेला की हा माणूस गावली बोलतो. आमची परंपरा, बामणाची विधी नाही चालते, आमची हे समाजावर चालते. समाजातलं समजून सांगायचा हे काय चालल कशावरची. म्हणून आता हो आमच्या गावात माझे मावशीच आहे, हो 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 सांगतो आता. हा, ह्या बाकी त्याला हे नाही आहे, श्वास थोडा अभ्यास नाही त्याला. बाकी हे गाण्याचा आता तो आहे असा. आता हे पुरस्काराच्या निमित्ताने समोर आलं, पण ते सगळे बाहेर व्हिडिओ बघतात ना तुमचा, हो हो, सगळ्याला खूप ऐकायला खूप भारी वाटतं. असं आतापर्यंत कोणाला माहित नव्हतं, पण आता सगळ्याला माहित झालं, सगळ्याला माहीत पडलं. म्हणजे मी तेवढं त्याचं कार्य केलं ना, म्हणून कार्य हे जगभरात हे झालं. आता लोकांना लालच लागल, अरे हे केला पाहिजे. आणि आपले शरीरासाठी चांगलं हे आहे, शरीरासाठी चांगलं आहे. काय दम नको, काय नको, काय नको. आजार झाला तर हे निसर्गाची देणगी आहे. आता ह्या वयातही तुम्हाला ते वाजवताना दम लागत नाही? नाही, 91-92 वर्ष वयात चालता. 92. कार्यक्रमांना जाता तुम्ही अजून कुठे? हो हो, मग अजून काल रात्री कार्यक्रमालाच होतो. रात्री पण कार्यक्रमाला हो. आजपर्यंत आता तुम्हाला पुरस्कार झाला आहे तुमचं, आता सगळ्यांना तर माहीत झालंय, पण आतापर्यंत कधी इथल्या सरकारने, इथले आमदार मंत्री कोणी दखल घेतली तुमची? हे आता येत पाहत आता आला तर आता कालच्या याच्या नंतर येते नाही 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 नाही, कोणीच दखल घेतली नाही? कोणी नाही. आता आज पण आला तर भोई साहेब तो आमदार, काय हे फक्त मतदानासाठी आलं, मतदान झालं, निवडून गेले. कोण हे गावात कोठं रस्ता आहे, कोणाची घराचा तोंड कोठा आहे ते त्यांना माहित नाही. आज झालं पुरस्कार जाहीर झाल्यावर. आज कागदपत्र मी तुला मदत केली, मी मदत केली. अरे मला कोणा लिहून दिला नाही, तुम्ही अर्ज सुद्धा लिहून दिला नाही? मी माझे मनमानी हे सगळं केलं. म्हणजे त्यावेळी भरायच्या वेळी तुम्हाला अर्ज पण लिहून देत नव्हतं? कोणा नाही ना अर्ज, मी हे लिहिलंच नाही. मी अळंदी, जचुरी, बारामती, सन्या, सिंगापूर तिकडं मी देवदर्शनाला घ्यायचा. आणि मी पाहिला देव तर निर्जीव आहे, पण गावात फिरत वाजवत ज्याला कोणाला आवडला, कोणी 50 दिलं, कोणा 20 दिलं, कोणी 10 दिलं, 5 दिलं. रोजी हॉटेलात जाऊन खायचा आणि याचा 2 पैसे इकडं घरी परिपण चालवायचा. असं करून मी हिंडलो आणि ही प्रचार झाली. नाही तर कागदोपत्री मला कोणा काही लिहून दिलं काहीच मदत नाही, काय मदत नाही. आता सगळे आले पुरस्कार. आता काय मी केला कोणानं मला
कोणा पाहिला नाही. मी आता कोणी सांग बाबा कोणा पाहिला, हे डोळी पाहिला काय मला, काय हे डोळी पाहिला, बरोबर. हे डोळी पाहिला असेल तर मग हे डोळी का नाही पाहिला, मग हे डोळी पहा, असा पाहिलाच काय, असा मी करून दाखवा. आता तुमच्याही लक्षात आहे कोणी मदत नाही केली. कोणी नाही मदत केली. अरे कोणी एवढं हे केला तसा चहा पियाला कोणी रुपये नाही देत. हे माणूस ते काय आपले विचारतील कोणाचे गेलो काय हपिसात गेलो काय रे कशाला हे काय ते मला प्रमाणपत्र पाहिजे. काय प्रमाणपत्र, प्रत्यक्ष काय तुझ्याकडं काय आमच्याकडं काय घेणार ते नाही काय असं सांगत. मग ते काय ते कोण मामलेदार काय तहसीलदार की पोलीस स्टेशनला शिफारस आणायला गेला काय म्हणून तुला शिफारस आम्ही देऊ. तुझी ही काय ती भानगड असेल तर आम्ही नाही देऊ शकत. पण आता काल कलेक्टरने सत्कार केला, आता कलेक्टर आता दखल घेतली. आता काय 80 वर्ष जावं लागले आयुष्यात त्यासाठी. आता तुम्ही एक गोष्ट आता सांगताना तुमच्या डोळ्यात पाणी होतं मग अशा आतमध्ये की ह्याच्यामुळे माझी म्हातारी वाचली, लोकांनी मदत केली. मग या अजून जवळ सगळ्यात मोठी आयुष्यातली कमाई तीच आहे, कीच कमाई आहे की त्या काळात खर्च करून वाचवता आलं. वाचवलं तीच एक मोठी कमाई वाटते सगळ्यात. हो ना. मी सांगला येईल हात जोडून मी पासून ना आता तुमची जवळ माझ्याकडं समजा मुलग्याप्रमाणे सांगा ही मादी ना, इकडून आहे ही मादी आणि हा पुरुष. काय ही एक जर काढली तर ही मादी काढली तर पुरुष काय करेल, वाजूच शकत नाही, चालूच शकत नाही पुढे. तसंच आपल्या आयुष्याचंही आहे, तसं आयुष्याचं आहे. बाई आहे म्हणून मी आहो. बाई नसती तर मला कुत्र्यासारखं सुनबाई काढती, नातू पण शेपाटत काढता. पण आयुष्य वाद्यांनी मला देवता आहे आणि हे घरवाली माझी लक्ष्मी आहे म्हणून हे सगळा आदरदारास याला ते समजायच्या. सांगताना डोळ्याला पाणी येईल. आता कुछ सांगायला गेला समजा तू माझा मुलगा, तू हे माझ्यावर दुर्लक्ष केला तर मुलग्याला जन्म देणं गुन्हा झाला. विचार करायसारखी गोष्ट आहे. जन्म देणं गुन्हा, पण जे चांगले गुणाचा मुलगा राहील तर त्यांनी काहीतरी आपल्याला आशीर्वाद दिला असेल तेव्हा आपला जन्म जोडा आयुष्य थोडा नाही असाही विचार आहे. आता माझा होतो मुलगा ते माझं नातू 3-4 ह्या माता नातवंड्या आता सांगायला गेला तर त्याला ऐकाय नको म्हणून तर कोणा रुपये खर्च केला होता विचार, कोणाला याला विचार कोणीच नाही केला. तुम्हालाच ते स्वतः करावं लागलं सगळं, स्वतःच करायला. वाईट काळ होता फार तो. वाईट काळ काय तो आता परत वाईटच आहे. फक्त आता 5,000 रुपये मला पेन्सिल मिळते, ते आम्ही मीठ मिरचीचं नाही ते आता देतात. पण खायला चहा पाणी कोणाला अडचण पडली आम्हाला गोळ्या खायची हे चहा प्यायचे तर आमचेच करू. मी फक्त 1,000 रुपये दिलं तर तिला महिन्याला खपत नाही का, ते कुठं फिरून द्यायचं नाही मी असा. तुम्ही आता सांगितलं की पुरस्कारातून जे पैसे मिळाले त्यातून दवाखाना केला, घर खर्च केला, पुरस्कार ठेवायला कपाट नव्हतं, कपाटाला 25,000 त्या पुरस्कारातल्या पैशातूनच खर्च केला. आता तुम्ही पद्मश्री आहात, पद्मश्री खूप मोठा देशातला सन्मान आहे. आता काय करायची इच्छा आहे? तर आता काय करायचे, आता दिलं पाहिजेत, पाहिलं पाहिजेत. मग आपल्याला खर्च करायचा कुठं, तो जेवढा खर्च करायचा तेवढाच, नाही तर म्हातारीच्या समोर ठेवायचे बाबा हे तुझ्यासाठी ठेव आणि हे माझ्यासाठी ठेव. तुझा कोणी पाहुणाला, कोणी तुझा भाऊ बंद आला किंवा तुझी भाऊजाई आली, तिला काय थंडा पाजायचा काय तर तू हे त्याची तू खर्च कर. माझ्याकडे पैसा आहे, माझा भाऊ बंद आला, कोणी आला तर मग असा खर्च करायचा. पण आता उधळायचा नाही. मला अक्कल आली, पक्की अक्कल आली. आता सगळं कळायला लागला ना. चांगलं आहे. आणि ही परंपरा तुम्ही आजपर्यंत जोपासली, महाराष्ट्राला तुमच्यामुळे परंपरा कळली, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. पुरस्काराबद्दलही तुमचं खूप अभिनंदन. वयाच्या 92व्या वर्षी तुम्ही याच पद्धतीने वाजवताय. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो. या मुलाखतीत तुम्ही बोललात त्याबद्दल तुमचे आभार. खरं तर हे एक वाद्य आहे, पण त्यांनी आतमध्ये बरीच वाद्य अशी बनवून ठेवलेली आहेत आणि ती वेगळ्या ओकेजनला ते वाजवतात. आतासुद्धा त्यांनी, कारण मोठं वाद्य असेल तर त्याला जास्त जोर लावावा लागतो, पण आता ते होत नसल्यामुळे मध्यम आकाराचं वाद्य ते वाजवतात. तर महाराष्ट्रात एक वेगळा पुरस्कार मिळाला आहे. सोशल मीडियावरती प्रचंड त्याचं कौतुक होतं की योग्य व्यक्तीला हा पुरस्कार मिळाला आहे. पालघरसारख्या दुर्गम जिल्ह्यात, म्हणजे इकडे जव्हार जवळ मी आत्ता आहे, वाडापासून काही अंतरावरती आहे, बाजूलाच विक्रमगड आहे.
अशा या दुर्गम भागात आहे. तुम्ही आलात तर खाली फोनला नेटवर्कसुद्धा येणार नाही असा हा सगळा एरिया आहे. तर अशा व्यक्तीचा सन्मान झाला आहे. तुमच्याही कमेंटमध्ये प्रतिक्रिया जरूर लिहा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा.